मग काही लोकांना त्याची आली, मग ती कमिटी तयार झाली भूमिपुत्रांची. ही कमिटी माझ्याकडे आल्यानंतर मी कमिटीला पण सांगितलं तुम्ही चिंता करू नका, काय व्हायचं ते पाहू. पण ज्या दिबा पाटलांनी या आमच्या या भागातल्या लोकांसाठी, कोकणातल्या जनतेसाठी या भूमिपुत्रांनी जे दिशा दिली आणि म्हणून त्याच दिबा पाटलाचं नाव या नवी मुंबईच्या एअरपोर्टला मिळावं ही मागणी काँग्रेस म्हणून आम्ही केलेली होती. आणि आज सरकारने दिबा पाटलाचं नाव द्यायचं जाहीर तर झालेलं आहे. पण आता जेव्हा एअरपोर्ट पूर्ण होईल अजून काय होतं, कारण की गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलच्या नावाने क्रिकेटच्या मैदानाला नाव दिलं गेलं आणि त्याचं रिन्युव्हेशन करण्यात आलं. आणि जेव्हा रिन्युव्हेशन झालं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपलंच नाव लिहून टाकलं. तसं इथं झालं नाही पाहिजे आणि असं केलं गेलं तर काँग्रेस पहिली लढाई उभी करेल. आम्हाला नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिबा पाटलाचंच नाव राहिलं पाहिजे ही मागणी आमची राहणार आहे. गडबड करता कामा नये अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतोय की तुम्हाला नवी मुंबई शहर हे सुंदर आणि स्वच्छ आणि सगळ्या सोयीनं उपलब्ध, कायदा सुव्यवस्था बरोबर असलेलं शहर पाहिजे असेल तर ते काँग्रेसच देऊ शकते हा विश्वास मी नवी मुंबईच्या सगळ्या जनतेला देण्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो. आतापर्यंत आमच्या उपमहापौरांची